नमस्कार. इंद्रधनुष्यच्या या नव्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला लातूरातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व येत आहे की ज्यांनी आपल्या उद्योगातून अन्य देशांमध्ये निर्यातीचा एक पायंडा पाडला लातूरात पहिल्यांदा. रोटरी क्लबच्या माध्यमातून मराठवाड्यातले पहिले गव्हर्नर झाले आणि रोटरी क्लबच्या एकूण कामात 25 देशाचा त्यांनी प्रवास केला. नॅब संस्थेचे ते प्रमुख आहेत. सामाजिक जबाबदारी, उद्योग व्यवसाय व कौटुंबिक जबाबदारी याचा समन्वय साधत ते गेल्या 50 वर्षापासून कार्यरत आहेत. वयाची 80 वर्षे उलटली आहेत, पण एखाद्या तरुणाला लाजवेल असं त्यांचं काम आजही अखंड सुरू आहे. सतत काम काम आणि काम. लातूरातील ज्येष्ठ रोटेरियन सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ राठी यांच्याशी आपण आता प्रत्यक्ष संवाद साधूया. नमस्कार भाऊ. तुम्ही तसं मुळात व्यापारी कम्युनिटीमध्ये जन्म झालेला तुमचा, पण शिक्षणाची आवड म्हणून तुम्ही शिक्षण घेतलं. म्हणजे शिक्षण घेत असताना BComच्या वर्षात तुम्ही पहिल्यांदा नापास झालात आणि त्यानंतर थेट पुणे विद्यापीठातून तुम्ही दुसरे आलात अकाउंट विषयामध्ये. ही किमया कशी काय साधली आणि ही जिद्द कशी काय प्रेरणा टिकून? मला कधीच असं वाटलं नाही की आपण कॉमर्समध्ये जावं. मला बायोलॉजी हा विषय फार आवडत असायचा, परंतु घरी लोकांनी सांगितलं व्यापार आहे हे सगळं, म्हणून याला कॉमर्समध्ये पाठवा आणि कॉमर्समध्ये गेलो. पण ज्या विषयामध्ये माणसाला रस नसतो तो कधी पुढे येत नाही. परंतु दोनदा नापास झाल्यानंतरसुद्धा घरी ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला असं वाटलं की आता घरचे लोक म्हणतील की आता बैस दुकानात म्हणून. पण तसं न होता काकांनी सांगितलं की जोपर्यंत पास होऊन येत नाही तोपर्यंत तुला घरात आम्ही प्रवेश देणार नाही. म्हणून जिद्द केली आणि पुण्याला गेलो. पुणा युनिव्हर्सिटीमध्ये अकाउंट्समध्ये त्यावेळेस मी सेकंड आलो. अच्छा. म्हणजे पुण्यातून जेव्हा तुम्ही लातूरला आलात तर घरच्या व्यवसायामध्ये तुम्ही किती रमलात आणि तुम्ही जरा वेगळं करण्यासाठी काय काय केलं? पूर्वीपासूनच कधी असं वाटत नव्हतं की आपण कापड दुकानी बसावं म्हणून. काही ना काहीतरी इंडस्ट्री चालू करावी. पण त्याही पूर्वी असं वाटत होतं की आपण एक वैमानिक व्हावं, पण ते काही स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. आणि त्यामुळे काही इंडस्ट्री चालू कराव्या या नादामध्ये असताना मी अनेक इंडस्ट्रीचा अभ्यास केला. पण प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये मला असं वाटायचं की याच्यात हे कमी आहे, त्याच्यात ती कमी आहे. त्यावेळेस ब्रिजलाल भार्गव लातूरमध्ये हे खूप चांगलं इंडस्ट्री म्हणून काम करत होते. चांगली नोकरी सोडून ते आलेले होते. त्यांच्याबरोबर मी फिरत असताना लोक आम्हाला म्हणायचे, हे बघा हे 2 वेडे फिरतायत म्हणून. 2 वेडे फिरतायत. पण इंडस्ट्री करावं हे डोक्यात होतं. म्हणून एके दिवशी कापड दुकानाची उधारी वसूल करण्यासाठी म्हणून औशाला गेलो. आणि रस्त्यात पाहिलं हात कागद केंद्र. त्या हात कागद केंद्रामध्ये प्रवेश केला. माणसाला सांगितलं ते औषधाचं त्याचं खादी ग्रामोद्योग केंद्र तेच ना? तेच. त्यात तिथं माणसाला सांगितलं जा तो पैसे वसूल करून घेऊन ये. मी तिथं आत गेलो आणि तिथे एक गृहस्थ बसलेले होते. मला असं वाटलं की माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत. जाऊन त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की, त्यांनी विचारलं अरे कोण रे तू? मी त्यांना सांगितलं मी श्रीक्षणजी राठीचा नातू आहे. त्यांनी आणि आमच्या आजोबांनी हे स्वातंत्र्य काळामध्ये काम बरोबर केलेलं होतं, म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू सुद्धा माझा नातू आहेस. मग ठीक आहे म्हटलं. आणि मग त्यांना विचारलं की हे हात कागद केंद्र म्हणजे काय? त्यांनी स्वतः येऊन सगळं दाखवलं. आणि त्या काळामध्ये तो पेपर त्यांचा जपानला एक्सपोर्ट व्हायचा. औषधाचा पेपर जपानला एक्सपोर्ट व्हायचा. आणि विशेषतः ही आहे की त्या काळामध्ये जो पेपर तिथं बनला जायचा तो हिंदुस्थानात कुठेही बनत नव्हता. त्याचं कारण असं होतं की तिथलं पाणी आणि रंग. त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये रंग हे फ्रान्सला सुद्धा जायचे त्यांच्याकडून. हां, म्हणून ते रंग त्याच्यात चांगले बसायचे तिथं. म्हणून मी मग घरी येऊन सांगितलं की मला
हँडमेड पेपर करायचं आहे. ते म्हटले ठीक आहे, तुला काय जे करायचं आहे ते तू कर. आणि हँडमेड पेपर करण्यासाठी MSFCकडे लोन केलं, अप्लाय केलं, सुरुवात केली आणि लातूर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एक प्लॉट घेऊन तिथं काम चालू केलं. काहीही पेपरची काही माहिती नाही, ABCD सुद्धा माहिती नाही. मग थोडी माहिती त्या यांच्याकडनं जाऊन व्यासाचार्यजीकडून जाऊन घ्यायचं, त्यांच्या तिथून एका माणसाला आणलं, पेपर बनवायला सुरुवात केली. आणि मार्केटिंग हा फार महत्त्वाचा विषय होता. बरोबर बरोबर. मार्केटिंग करायचं म्हणलं ते फार अवघड होतं. काही पेपर बनवले आणि मी ज्यावेळेस मुंबईला मार्केटिंगला गेलो त्यावेळेस एकाने मला विचारलं, एकाने मला सांगितलं की असा जाडा पेपर तू मला तयार करून देऊ शकतोस का? अच्छा. मी त्याला सांगितलं, इसका आप क्या करेंगे? मैं समंदर में ले जाके डालूंगा, तेरे को क्या करना है, तू बनाकर दे सकता है क्या? एक म्हणून त्या दिवशीपासून मी असं ठरवलं की आपण कधीही ज्यांना आपण माल विकणार आहोत त्यांना कधी विचारायचं नाही की तुला काय करायचं. त्यांना जे करायचं असेल ते करतील. थोड्या वर्षापर्यंत हँडमेड पेपरचं आम्ही काम करत गेलो. पण त्याच्यानंतर मी असं पाहिलं की याचं आयुष्य किती आहे याचा विचार करावा लागेल. म्हणून मग मी फिल्टर पेपरची कल्पना जाड पेपर तो फिल्टर पेपर, तो जाड पेपर तो फिल्टर पेपर. अच्छा. फिल्टर पेपरची कल्पना घेतली. आता फिल्टर पेपर म्हणतात कशाला म्हणून पुरोहित सराकडे गेलो, त्यांना विचारलं, सर फिल्टर पेपर म्हणजे काय? त्यांनी तो एक लॅबोरेटरीमधून पेपर दाखवला, सांगितलं हे याला फिल्टर पेपर म्हणतात. ठीक आहे म्हटलं. मग मी कारखान्यामध्ये येऊन बाकी सगळे पेपर चालू असायचे, मी कारखान्यामध्ये येऊन फिल्टर पेपर तयार करायचा आणि सगळे लोक गेल्यानंतर त्या पेपरमधून काय फिल्टर होऊ शकतं याचा अभ्यास करायचा. अरे बाप. माती आणि पाणी घालायचं, त्या फिल्टर पेपरला बनवायचं, त्याच्यातनं क्लीन वॉटर आलं की मग समजलं की येस दिस इज फिल्टर पेपर. आणि म्हणून मग मी फिल्टर पेपरमध्ये सुरुवात केली. डॉक्टर भराडियाचे सासरे तापडियाजी यांचे मित्र पेप्को इंडस्ट्रीजचे मालक हे इथं यायचे आणि ते भराड्याकडे थांबायचे. तर त्यांनी पारखे साहेब, तर त्यांनी सांगितलं, अरे डॉक्टर तुझा मित्र मरून जाईल म्हणले. फिल्टर पेपर सारखा विषय त्यांनी घेतलेला आहे, तो माणूस कधी वर येत नाही. फिल्टर पेपर सारखा सोपा विषय म्हणजे अवघड विषय आहे, तो सोपा काही नाही आहे. ठीक आहे म्हटलं. पण एक जिद्द डोक्यात होती की कल्पकला इज इक्वल टू फिल्टर पेपर. अच्छा. हे डोक्यात घेतलेलं होतं. म्हणून मग मी त्याला सुरुवात केली आणि 1985 मध्ये मी इंग्लंडला गेलो. अच्छा. हां. का? तर तिथे फिल्टेक युरोपा नावाचा एक एक्झिबिशन होतं आणि त्या एक्झिबिशनमध्ये पाहण्यासाठी 40 राष्ट्राचे लोक आले होते. भारतातून आम्ही फक्त 2 होतो, मी एक आणि एक दिल्लीचा माणूस. माझा ड्रेस नेहमी नेहरू शर्ट पायजामा, दुसरं काही नसायचं. फिल्टर पेपरची काही माहिती नाही, काही नाही. तर तिथं पाहिलं की आपण फिल्टर पेपर केला पाहिजे. एका इंडस्ट्रीवाल्यांनी मला बोलवलं आणि मी तिथं गेलो. तर त्यांनी मला याच्यावरच गेटवरच त्यांनी मला अतिशय अपमानाचं वागणूक दिली. यू ब्लडी रास्कल्स फ्रॉम इंडिया कमिंग टू अस. मी म्हटलं साला डोक्यात फिरलं आपलं. मी म्हटलं आलो परत. मग एका दुसऱ्या व्यापाराकडे गेलो आणि त्यांना नेऊन जो मी माझा फिल्टर पेपर आहे तो नेऊन दाखवला त्यांना. तर तो पाहिला त्यांनी आणि पहिल्यांदा मी पाहिलं की काहीतरी कॉम्प्युटरसारखं काहीतरी मशीन असतं. अच्छा. तर ते त्यांनी तिथं लावलं आणि सगळं त्याची टेस्ट केली आणि सांगितलं का लहान होतो, बॉय कम ऑन, व्हेअर यू हॅव मॅन्युफॅक्चर्ड धिस पेपर? म्हणली इन इंडिया ॲट लातूर. यू आर टेलिंग लाय. वाय? म्हणले की हा पेपर आमच्या पेपरच्या तोडीला पेपर आहे आणि हे तुम्ही बनवू शकत नाही. अच्छा. म्हणलं येस. तर मी म्हणलं त्यांना येस डॅड. मान द्यायला आपला काय बिघडणार होतं. येस डॅड. तर तो म्हणला की रिअली इफ यू हॅव मॅन्युफॅक्चर्ड धिस पेपर आय पेट यू. म्हणून पाठीवर थाप मारली आणि सांगितलं की यू गो अहेड. मग मी सहज विचारलं भारतीय पद्धतीप्रमाणे की आपण मला याचं एक सर्टिफिकेट देताल का? अरे वा. की हे आपण ब्रिटिश लोक खूप हुशार असतात. त्यांनी लगेच सांगितलं, डू यू थिंक दॅट आय एम ए फूल?
दॅट आय विल गिव्ह यू दिस सर्टिफिकेट अँड ऑन दॅट बेसिस माय मार्केट विल बी कोलॅप्स्ड. अच्छा. सॉरी सर. निघून आलो. मग विचार केला की काही नाही, आपण याच्या बाबतीमध्ये निश्चित आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून मग आम्ही हळूहळू अनेक क्षेत्रामध्ये फिल्टर पेपरच्या अनेक क्षेत्रामध्ये लागत गेलो. आणि ड्रग्स, फार्मास्युटिकल्स, वाईन, त्याच्यानंतर ऑइल, वॉटर, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही जायला सुरुवात केली. सर्वांना लागणारा फिल्टर पेपर तुम्ही करायचो? सर्व लागणारा फिल्टर पेपर करायचा मी. आणि उदयपूर डिस्टिलरीज नावाची एक डिस्टिलरी होती, त्या डिस्टिलरीला फक्त 100 पॅड लागायचे. अच्छा. फक्त 100 पॅड. ते जर्मनीहून ते आणायचे. मग मी एके दिवशी त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे अँड वी आर मॅन्युफॅक्चरिंग दिस टाईप ऑफ पेपर. तर ते म्हणले की ठीक आहे. इथून लातूरहून औरंगाबादहून प्लेननी उदयपूरला गेलो आणि त्यांना सांगितलं की आय एम कमिंग बाय प्लेन. पैसा नव्हता, खूप अडचणीमध्ये होतो. प्लेननी का गेलो? त्यांना वाटलं पाहिजे की हा माणूस काही ऑर्डिनरी माणूस नाही आहे, म्हणून त्या प्लेननी गेलो. त्यांनी गाडी बिडी पाठवली, सगळं केलं आणि तिथं माझा तो पेपर अप्रूव्ह झाला. अरे वा. तो अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हम लोग ये सब जर्मनी से मंगाते हैं और इसका बहुत बड़ा स्टॉक हमको रखना पड़ता है, आप कैसा सप्लाय कर सकते हैं. बस डोक्यात तिथं आलं की यस वी कॅन डू धिस. आणि मग त्यांनी अनेक डिस्टिलरीजना, ब्रेवरीजना पत्र पाठवले आणि त्याच्यानंतर आमचं अनेक डिस्टिलरीज, ब्रेवरीजना माल जात गेला. फार्मास्युटिकलमध्ये गेलो आम्ही, तिथं आमचा माल जात गेला. आता भारतातल्या किती स्टेटमध्ये तुमचा माल गेलेला आहे? पूर्ण. अच्छा. होल ऑफ द इंडिया. अरे वा. संपूर्ण देशभरामध्ये आपण फिल्टर पेपर सप्लाय करतो. आणि मग फॉरेनला वगैरे केला का? फॉरेनला पाठवला, नायजेरियाला. अच्छा. नायजेरियाला तो पाठवला. मग त्याच्यानंतर असं पाहिलं की याच्यामध्ये अजून सुद्धा आपल्याला सुधार करावा लागणार आहे. आणि म्हणून मग मी हळूहळू ज्यावेळेस रोटरी आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये कामाला लागलो, जबाबदारी मुलावर टाकत गेलो. आणि मग त्यांनी असा विचार केला की आपण एक काम करूया, म्हणले हे फिल्टर पेपर बनवत असताना अजून दुसरे काही पेपर बनवता येतील का. म्हणून आज आता आम्ही जे पेपर बनवतो आहोत ते पेपर सीड जर्मिनेशन पेपर. अच्छा. म्हणजे सीड्स, बीज प्रक्रियेसाठी लागणारा. आणि टॅग पेपर, जो आपल्या थैलीवर हिरव्या रंगाचा पेपर येतो, त्याला म्हणतात ते टॅग पेपर, तो बनवला. मग त्याच्यानंतर पुढे अजून त्याच्या स्टेप जाऊन त्याच्या मुलांनी, ते सगळ्या मुलांनी करायला सुरुवात केली. मुलांनी त्याच्यामध्ये आता ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जो फिल्टर पेपर लागतो एअर फिल्टरला, तो पेपर त्यांनी बनवायला सुरुवात केली. त्या पेपरची किमी अशी आहे की तो पेपर आधी आम्हाला जर्मनीला पाठवावा लागतो. तिथं त्याचे सगळी व्हेरिफिकेशन होतं, टेस्टिंग होते. टेस्टिंग झाल्यानंतर तो एकदा पेपर लावला त्या एअर फिल्टरमध्ये तर तो 36,000 किलोमीटर जाईल गाडी, तोपर्यंत त्या पेपरमध्ये जर चोकअप आला तर दॅट पेपर इज रिजेक्टेड. अरे बापरे. तर त्या दृष्टिकोनातून पेपर बनवायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर हळूहळू ज्यावेळेस आम्हाला हे वाटायला सुरुवात झालं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये काम करावं लागेल, तर तसं काम सुरुवात केली. आणि मग आता मुलं जे करतायत, तो मी किलोनी माल विकत होतो, मुलं टनानी विकत आहेत. ते बघा भाऊ, तुम्ही आता हे जसं इंडस्ट्रीचं काम सुरू केलं, म्हणजे इकडे इंडस्ट्री सुरू करण्यापासून तुम्ही रोटरीचं काम करता. हो. मग ही रोटरीची तुम्हाला आवड निर्माण कशी झाली आणि तुम्ही कसं इन्व्हॉल्व होत गेलात? रोटरीची कल्पना अशी आली होती की पुण्यामध्ये असताना तिथं रोटरी नावाचं काहीतरी वाचलं. अच्छा. पण काही ज्ञानही नव्हतं, काही माहिती नव्हती. लातूरला आलो आणि त्यावेळेस पुण्यामध्ये जे काही फ्लड आला होता 1961 मध्ये, बरोबर, पूर आला होता, त्याच्यात खूप काम केलं होतं मी. अच्छा. हां. आणि स.ग. बर्वे त्यावेळेस त्याचे हे होते. त्यांना जाऊन आम्ही ते लातूरून जे सगळं जमा केलेलं होतं ते नेऊन त्यांना दिलं. करवाजी वगैरे तुम्ही गेला होता. आणि 51,000 रुपये त्यावेळेस त्यांना दिले होते. तर त्या बर्वे साहेबांनी बोलवलं, अरे बाळा तू पुढं चांगलं काम करशील. आणि मला काही म्हणजे समजलं नाही, काही नाही, ठीक आहे म्हटलं. आणि ही गोष्ट
राजसाहेबांना माहीत होते, म्हणजे नारायणलालजी लाहोटींना. अच्छा. आणि त्यांनी गुलबर्ग्याला असताना ते रोटरी क्लबचे मेंबर होते. बरं. आणि त्यांनी सांगितलं की आपण लातूरला रोटरी क्लब चालू करूया. तर त्यांना का वाटलं असेल मला माहिती नाही. त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की विजय बाबू तुमको रोटरी में आना है. तिथं रोटरी वाचलं होतं. ठीक बात आहे साहेब म्हणले. आणि 1970-71 इथं रोटरीची स्थापना झाली. त्यांना काय वाटलं असेल मला माहिती नाही, बाकी लोकांना सुद्धा काय वाटलं असेल माहिती नाही. त्यांनी मला जॉईंट सेक्रेटरी केलं. अच्छा. बर. सेक्रेटरी भारतलालजी वाजपेयी. अच्छा. आणि तुला तर माहीतच आहे भारतलालजी वाजपेयी म्हणजे हॅट. तर सकाळी सकाळी रोज त्यांच्याकडे जायचं, शिकायचं की काय त्यांच्याकडनं आपल्याला मिळतंय काय नाही. म्हणून ते मी जायचं सकाळी सकाळी, भैया ये इसका लेटर ऐसा आया है, इसको क्या जवाब देना, हे असं असं ते. इंग्रजी फार वीक, बरोबर, फार वीक, काही संबंधी नव्हता. तर त्या दृष्टिकोनातनं मग त्यांच्याकडनं खूप शिकून घेतलं. हळूहळू स्टेप वाईज गेलो. मग प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये जात गेलो. त्यावेळेस हे मुंबईसुद्धा आपल्या ह्याच्यात होतं, पुणासुद्धा आपल्या ह्याच्यात होतं. अच्छा. रोटरीच्या रोटरी डिस्ट्रिक्ट. तर तिथं तर आमची काही दाद लागतच नव्हती, काही प्रश्नच नव्हता तिथं. पण कोणत्याही कॉन्फरन्समध्ये गेलो किंवा कोणत्याही मीटिंग्समध्ये गेलो तर मी बोलायचं सोडायचं नाही. सगळं इंग्रजीमध्ये बोलायचं, मी हिंदीमध्ये बोलायचं. त्याचं कारण असं झालं, सगळ्या लोकांना काही इंग्रजी समजतं अशातला भाग नाही. मुंबई पुण्याच्याच लोकांना फक्त समजतं, बाकी जे दुसरे छोटे गाव होते त्यांना समजायचं नाही. म्हणून ते माझा खूप रिस्पेक्ट करायचे. अरे विजय आ गया ना, बहुत अच्छी बात आहे. म्हणजे ते या दृष्टिकोनातून हे करायचं. म्हणून मग मी हिंदीमध्ये बोलायला सुरुवात केली. आणि यांना लाहोटीजींना नेहमी वाटायचं की विजय तू आगे जाना चाहिए. आता मला कोणा पुढे येऊ देणार. आणि पुण्यासारख्या ठिकाणी मग आमचा डिस्ट्रिक्ट बायफर्केट झाला. पुण्यामध्ये आम्ही आलो. पुण्याच्या गव्हर्नरांना कधीच असं वाटलं नाही की आपण लहान गावाच्या लोकांना द्यावं म्हणून. म्हणून मी 2-3दा त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा म्हणलं, 2 वर्ष पुण्याचा, 1 वर्ष बाहेरचा. 2 वर्ष पुण्याचा, चल म्हणले, तुमचा दम असेल तर निवडून या. म्हणलं आता दम दाखवावं लागेल. मग पुण्यातच फूट पाडली आणि मराठवाडा आणि हे ते सगळं करून घेतलं व्यवस्थितशीर. माझ्या समोर ज्युएल ड्युलिस नावाचा गव्हर्नर होता. ते फुल कॉन्फिडन्समध्ये होते की आपण काही झालं तरी निवडून ह्याला काय, विजयला काही हे नाही. त्यावेळेस झाले मला 24 आणि त्याला 24 मतं. अच्छा. बरोबरीत. त्यावेळेस ते हादरले. अरे बापरे म्हणलं, हा माणूस असं काही साधा नाही आहे. सगळे लोक पुण्याचे इथं लातूरला आले आणि त्यांनी सांगितलं की विजय तू पीछे ले ले. यस पीछे ले लेतो, आप सब बड़े लोग हैं, पीछे ले लेता हूँ. त्यांना हे सुद्धा सांगितलं नाही की तुम्ही पुढे मला द्यावं म्हणून. नको म्हणलं. तर त्यांनी म्हटले की ठीक आहे, पिछे ले ले. पण ते रोटीच्या नियमाप्रमाणे मागं घेता येत नव्हतं. परत इलेक्शन लढवायचं होतं. मी काहीही केलं नाही, गेलोच नाही कुठे. पण तरी मला 18 मतं पडले आणि त्याला काय बाकी पडायचे ते पडले. तो निवडून आला. पण त्यांनी त्याच्यानंतर माझ्यावर इतकं प्रेम करायला सुरुवात केली की ज्याची मर्यादा नाही. आणि मग तिसऱ्यांदा ज्यावेळेस मी उभा राहिलो त्यावेळेस त्यांनी मला खूप मदत केली आणि पुण्याच्या फुटीमध्ये त्यांनी सहभाग केला आणि तुम्हाला निवडून दिलं. आणि त्यावेळेस मराठवाड्याचा हा पहिला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून मी निवडून आलो. आणि घटना कधी, कुठल्या सालची? 1985-86. मग 87-88 म्हणजे तो टर्न येणार होती. 87-88 गव्हर्नरशिपची. मग मी आणि कमला दोघं मिळून त्यावेळेस आम्हाला ट्रेनिंगला अमेरिकेला जावं लागत असं. ते जवळपास 18 दिवसाची 20 दिवसाची ती ट्रेनिंग असायची. ती ट्रेनिंग करून आल्यानंतर की तुम्ही कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग तिथं आम्हाला देण्यात यायची. डूज अँड डोंट्स. येस. इथं आल्यानंतर मात्र मी ज्यावेळेस रोटरीच्या क्लबच्या व्हिजिटला जायचं त्यावेळेस मी दारू प्यायचा नाही, मी ड्रिंक करायचं नाही, मी नॉनव्हेज घ्यायचं नाही, काही नाही. तर पुण्याच्या लोकांना कॉन्फरन्स म्हणलं, डिस्ट्रिक्ट गव्हर्नरची व्हिजिट म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. तर त्यांच्या बायका त्यांना म्हणायचं
की तुमचा गव्हर्नर घेत नाही, तुम्ही एके दिवशी नाही घेतलं तर मरता का म्हणले. अरे वा. या भाषेत त्या बोलायच्या आणि मला येऊन सांगायचं राठी जी आज हमने उनको ऐसा बोला है. ठीक बात है सब, वो उनकी चॉईस है, मैं एक बोल. रोटरीच्या माध्यमातून तुम्ही किती देशात जाऊन आला मी 25 देशात जाऊन आलो. अरे बापरे. बर. कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, नीदरलँड, पोलंड, असे युक्रेन, अशा ह्या एवढ्या देशात जाऊन आल्याचा तुम्हाला काय फरक जाणवला किंवा ह्या सगळ्या ह्याच्यात आपल्याकडचा सेन्स आणि तुमच्यात काय बदल झाला? बदल असा झाला, पाकिस्तानला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मी तिथं पाहिलं, 1986 मध्ये पाकिस्तानला गेलो त्यावेळेस मी तिथं पाहिलं की अनेक लोक अजूनही आपल्या भारतीय लोकांना, हिंदू लोकांना महत्त्व देत आहेत. पण त्यांनी सांगितलं की जर आम्हाला इथं राहायचं असेल तर मुसलमान बनून राहिलं तरच उपयोग होणार आहे, और नहीं तो हमारे तो हैदराबाद, औरंगाबाद हर जगह पर हमारे मेहमान है. आणि तिथं तो एक गोष्ट मला शिकायला मिळाली की तिथं त्यांच्याजवळ, आपल्याजवळ पिन टू प्लेन हे सगळं तयार करतो, त्यांच्याजवळ अजून काहीच तयार होत नव्हतं. म्हणजे ही गोष्ट 86ची आहे. बरोबर बरोबर. पण त्यावेळेस मग मात्र आम्हाला रोज जाऊन हजेरी द्यायची असं ठरलेलं होतं हॉटेलमध्ये. पण तिथल्या गव्हर्नरांनी सांगितलं ऑल दीज आर दी गव्हर्नर्स, तुम्ही असं हे काही त्यांच्याशी ट्रीटमेंट करू नका. तर त्यांचा तो एक हा यायचा, फौजदार यायचा, आमच्या सह्या घेऊन जायचं, अटेंडन्स आहे ते सगळं करून मग आम्ही तिथून निघालो. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर मला असं वाटलं की इथल्या इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या राष्ट्रामध्ये त्यांची पॉप्युलेशन फार कमी असल्यामुळं त्यांच्याकडं समाजसेवा हा विषय फार कमी आहे. इंटरनॅशनल सर्व्हिस हे त्यांच्याकडं फार मोठं भाग आहे. तर त्या दृष्टिकोनातून ते लोक जास्त हे काम करत नव्हते. परंतु उलटा अनुभव मला, मी ज्यावेळेस आफ्रिकेमध्ये गेलो त्यावेळेस त्यांना पाहिलं की इथं त्यांना इतक्या समाजसेवेची गरज आहे ज्याची मर्यादा नाही. मग मी एक रोटरीकडं प्रपोजल दिलं की ट्रान्सफर ऑफ द टेक्नॉलॉजी ऑफ हँडमेड पेपर टू द थर्ड वर्ल्ड कंट्री. अरे वा. म्हणून मी मग त्या संदर्भामध्ये रोटरीतर्फे मी 11-12 देशांना, आफ्रिकन देशांना व्हिजिट केल्या. आणि मालावी नावाचा एक छोटासा राष्ट्र आहे, त्या राष्ट्रामध्ये त्यांना करंट सुद्धा दुसऱ्या राष्ट्रातनं घ्यावं लागतं. वीज हे इतकी म्हणजे परिस्थिती मागा असलेलं. कारण तिथे एक हँडमेड पेपर युनिट होतं. तर त्या हँडमेड पेपर युनिटला तिथं मी जाऊन व्हिजिट केली आणि आपली टेक्नॉलॉजी दिली. 3 दिवस 4 रात्र तिथं काढले. आणि आज मला सांगायला खूप आनंद वाटतो की त्या लोकांनी तो पेपर तयार केल्यानंतर तो पेपर एक्सपोर्ट करू लागलेत ते. अरे वा. इंग्लंडला. बघा, पॅमेट नावाची संस्था आहे तिथं. प्राईम मिनिस्टर, इंग्लंडच्या प्राईम मिनिस्टरच्या नावाची संस्था आहे ते. म्हणजे मला तो आनंद कशात घ्यावा हे समजत नाही. त्याच्यानंतर मग बांगलादेशला आम्ही हँडमेड पेपरची टेक्नॉलॉजी दिली, मशिनरी दिली आणि तिथं युनिट उभं केलं. तसंच पश्चिम ह्याच्यामध्ये, आफ्रिकेमध्ये सेनेगल नावाचं एक राष्ट्र आहे. सेनेगलला तिथं आम्ही ती टेक्नॉलॉजी दिली. रोटरी, NRDC, नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि इकॉनॉमिक कमिशन ऑफ आफ्रिका या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही तिथे एक टेक्नॉलॉजी दिली. आणि ती टेक्नॉलॉजी तिथं दिल्यानंतर त्यांच्या एका मुलीला, अप्सा टू झा या त्या मुलीचं नाव, त्या मुलीला लातूरमध्ये आपण ट्रेनिंग दिली. आणि ती मुलगी आजही तिथं ते पेपर बनवतात. ते हँडमेड पेपर बनवतात. तसंच या छोट्या छोट्या राष्ट्रांना हे केलं. नायजेरिया, नायगर, त्याच्यानंतर इथिओपिया अशा राष्ट्रांना ज्यावेळेस भेट दिलो आणि पाहिलं की यांना आपल्याला ही टेक्नॉलॉजी देणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून रोटरीला ते सांगितलं मी. आणि म्हणजे तुम्ही एका अर्थाने अशा ह्या मागास भागातले जे राष्ट्र आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही देऊ शकला. भाऊ, आता हे रोटरीचं तुम्ही जसं काम केलं तसंच तुम्ही नॅपच्या विषयामध्ये देखील प्रचंड मोठं तुमचं काम आहे. त्या कामाची सुरुवात ही कशी झाली हो? कशी झाली इथं थोडंसं एक रोटरीच्या बाबतीमध्ये थोडं सांगून टाकतो. मला रशियाचा 17-18 विभाग झाल्यानंतर युक्रेन जो भाग आहे, युक्रेनमध्ये काय झालं की तिथं
ज्या वेळेस तिथं द्वितीय महायुद्धाच्या नंतर तिथं सगळे जे बॉम्ब पेरले गेले त्याचा परिणाम तिथल्या मुलावर खूप व्हायचा आणि त्यांच्या हार्टला हार्ट वॉल होऊन जायचे, छोटे छोटे वॉल होऊन जायचे. तर रोटरीनी तो प्रोजेक्ट घेतला आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी तिथं $2.5 मिलियन इतका पैसा तिथं खर्च केला. तर रोटरीचा एक नियम असा आहे की हा पैसा ज्यावेळेस खर्च केला जातो त्याचं त्याला ऑडिट करायला. बरोबर. तर रोटरीने मला ऑडिटर म्हणून तिथं पाठवलं. अच्छा. युक्रेन भाषा मला काही येत नव्हती, पण मी त्यांना आधीच सांगून ठेवलं की तुम्ही सगळं इंग्रजीमध्ये करून ठेवा. आणि तिथं युक्रेनमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की भारतातले CA आणि MBBS होण्यासाठी खूप मुलं असतात तिथं. अरे वा. तर त्यापैकी एका मुलाला धरलं. तो म्हणला कि मैं बंगाल से हूँ. मतलब आप हिंदुस्तान यहाँ आने के बाद मी बंगाल नाही बोलला, मैं हिंदुस्तान से हूँ म्हणायचं. तर तिथं ते सगळं हे केलं. ते खूप मला तिथं शिकायला खूप मिळालं. आणि येताना मग पोलंड, बेल्जियम अशा सगळ्या राष्ट्रांना करत करत आलो. आणि अशीच एक डोनेशन रोटरीतर्फे आपण विवेकानंद हॉस्पिटलला दिलेलं आहे. 1996-97 मध्ये 40 लाख रुपयाचं. अरे वा. जे एपी सेंटर आहे त्या तिथं सगळी मशिनरी ही रोटरीने दिलेली आहे. असं अनेक ठिकाणी खूप पैसे तिथं देण्यात आले. भूकंपामध्ये खूप काम केलेलं आहे, त्याची माहिती आहे. याच काळामध्ये मला नंदू भार्गवचा खूप म्हणजे सहकार्य मिळालं. तो मी जे गव्हर्नर असताना तो सेक्रेटरी होता. 1 वर्षभर त्यांनी फॅक्टरीवर सुद्धा गेला नाही. अरे बापरे. इतकं त्यांनी माझ्याशी हे केलं, काम केलं. म्हणून मी त्याचं कधीच ऋण विसरू शकत नाही. एवढं मोठं त्याग त्यांनी केलेलं माझ्यासाठी. त्याच्यानंतर मग नॅबमध्ये मी नॅबमध्ये का आलो तर काय झालं, गेलो होतो आणि रोटरीच्याच काहीतरी कामानिमित्त तिथं ते अंध लोकांचं म्हणजे नॅबचं फार मोठं ऑफिस आहे महाराष्ट्राचं. आणि तिथं जाऊन पाहिलं मी म्हटलं आपण खरं म्हटलं तर हे सगळं करतोच आहोत, पण हा आता असा समाज आहे किंवा असे लोक आहेत की ज्यांना कोणी पाहायला तयार नाही. आपण याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. म्हणून इथं आम्ही 1988-89 मध्ये स्थापना केली. आणि मी नंदूला सांगितलं की तू आधी अध्यक्ष हो, कारण की मला अजून रोटरीचे सगळे कामं करायचे. तर तो नंदू अध्यक्ष झाला आणि त्याच्यानंतर 2002 पर्यंत तो अध्यक्ष असेल. सुरुवात झालेली होती. तर त्यामध्ये मग आम्हाला त्या कामामध्ये रस यायला सुरुवात झाला. आणि मग तिथून आम्ही मग त्या कामामध्ये रस घेत हळूहळू स्कॉलरशिप्स, त्याच्यानंतर त्यांच्या मार्केटिंग, त्यांनी जे काही तयार केलेल्या वस्तू आहेत त्या विकायचं काम, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पुढं पाठवण्याचं काम, त्याच्यानंतर बँकेकडनं लोन घेऊन गाई म्हशी त्यांना मिळवून द्यायचं काम, असे अनेक छोटे छोटे उपक्रम आम्ही चालू केले. आणि या उपक्रमानंतर आम्हाला त्याच्यातनं रस येत गेला. मग मी काय ज्यावेळेस हे सगळं काम करत होतो त्यावेळेस युनिट महाराष्ट्र म्हणजे नाशिकचं यांना वाटलं असेल की बा या माणसाला आपण पुढं घ्यावं म्हणून. मग त्यांनी मला महाराष्ट्राचं व्हाईस प्रेसिडेंट केला. आणि व्हाईस प्रेसिडेंट झाल्यानंतर थोडे वर्ष असंच काम, जिद्द होती काम करायची. आणि ही गोष्ट सारखी कुठं आपण जे काम करतो काही न सांगता सुद्धा आपल्या गोष्टी फैलत जातात आपोआपच. तर ते ज्यावेळेस ती गोष्ट फैलत गेली त्यावेळेस ही गोष्ट माहीत झाली नॅब इंडियाला. तिथं कमांडर गिरवालकर तिथं नॅब इंडियामध्ये तिथं होते. ते त्यांच्या अध्यक्षाचे PA म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की विजय राठी नावाचा असं आहे तर तुम्ही त्याला कॉप्ट म्हणून तरी घ्या. मला त्यांनी कॉप्ट म्हणून घेतलं ऑल इंडियाच्या ह्याच्यावरती. पण तिथं मग मी सगळे सजेशन द्यायला सुरुवात केली. आमचे ते गुण काही होते गप्प बसेना की ही जी तुमची बिल्डिंग आहे आज इतक्या वरळी सी फेसवर की जिथं आज लाख रुपये स्क्वेअर फूट दिले तरी ती जागा मिळत नाहीये, अशा जागेवर तुम्ही हे असं सगळं का करून ठेवलेलं आहे, तुम्ही नवीन गोष्टी का करत नाही. तर त्यांना ते वाटलं असेल बदल काहीतरी करायचा म्हणून ते त्यांनी मग मला इलेक्शनमध्ये निवडून आणलं. हां, त्यांनीच. मी म्हटलं बाबा मेरे को ऐसा कुछ इलेक्शन करने की नहीं, बोले आप सिर्फ खडे रहो, आप नाम दे दो, हम हमारा कर लेंगे सब. त्यांनी निवडून आणलं. मग EC मीटिंगमध्ये मी गेल्यानंतर
इतके सजेशन दिले त्यांना, पण एकही ते पाळत नाहीत. त्याचं कारण आहे त्यांचा सगळ्यांचा स्वार्थ आहे तिथे. बरोबर बरोबर पण मी काही त्यांचे की हे करत नाही त्यांना. बरोबर. आपण सजग सांगत राहायचं की तिथं 25 मजली बिल्डिंग आज तयार झाली तर तिथं भारतातल्या, माझं असं मत आहे की भारतातल्या 1,20,00,000 जे अंध लोक आहेत ह्या सगळ्यांना काम लावू शकतो आपण. अरे बापरे. बर. कारण की आज तिथं 2 मजलीच बिल्डिंग आहे. बाकी वरची जर बिल्डिंग सगळी तयार झाली तर किती पैसा होईल याचा विचार करा. वर्ल्ड ब्लाइंड युनियन आहे, त्या या त्यांना मी सांगितलं वर्ल्ड ब्लाइंड युनियनचे आपण मेंबर होऊया आणि तिथं त्यांना हे करूया. पण त्यांना ते काही पटत नव्हतं, कारण की त्यांना तिथं सगळं राजकारण घडवायचं असेल, वेस्टेड इंटरेस्ट असतील. मी काही सोडून दिलं. आता इकडे ज्या पद्धतीनं तसा लातूर परिसरामध्ये जे नॅबचं काम आता काय काय चालतंय. हां, आता आम्ही नॅब आणि रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन याच्यातर्फे एक अशी गोष्ट उभी केलेली आहे जी बहुतेक कोणीतरी म्हणजे विचारात घेत नसेल किंवा त्याच्याबद्दल काही फार हे करत नसेल. ती गोष्ट म्हणजे आम्ही स्टार्ट केलं, आता सांगायला हरकत नाही की माझ्या या सगळ्या कामाला पाहून मला सुद्धा वाटलं आणि घराच्या लोकांना मी बोललो. त्याने सांगितलं की ठीक आहे भाऊ, तुम्हाला काय करायचं ते करा, आमची काही मनाई नाही. म्हणून 2.5 एकर जागा मी भातांगळीच्या माझ्या शेतातनं दिली तिथं. बरं. नॅबसाठी ॲज अ डोनेशन. अच्छा. आणि मग आमच्याजवळ काही पैसे होते, तिथं 40 लाख रुपये खर्च करून आम्ही 40 बाय 100चा शेड उभा केला. आणि त्याच्यानंतर तिथं काय करावं हा सारखा विचार सुरूच आहे. पण कोणतीही गोष्ट घेतली की याच्यातले हे प्रोज अँड कॉन्स सगळे असायचेच. बरोबर. मग शेवटी एकदा एका पेपरमध्ये मी वाचलं की आज भारतामध्ये महिलांची परिस्थिती अशी आहे खेड्यापाड्यामध्ये की ते महावारीच्या वेळी, महावारी मराठीत शब्द काय, मासिक पाळीच्या वेळेस ते चिंध्या, गवत, राख अशा गोष्टी वापरतात. आणि ही गोष्ट मला काय डायरेक्ट त्यांच्याशी बोलता येणार नव्हती, म्हणून मी माझ्या नातीला जी माझी सॅनिटरी नॅपकिन आम्ही चालू केलं. आणि सॅनिटरी नॅपकिन चालू केल्यानंतर झालं काय भानगडती, सॅनिटरी नॅपकिन तर कोणी देणार होते, सरकार देणार, कोणी देणार हे. पण याला नष्ट करण्यासाठी काय, करेक्ट, याला नष्ट करण्यासाठी काय, पुन्हा त्याची मशीन मग डोक्यात घेतली. 1-2 इंजिनियर इन्क्लुडिंग प्रवीणला सुद्धा बोलून की माझ्या डोक्यात असा विचार आहे आणि हे आपल्याला एक इन्सिनेटर बनवायचं आहे. ते इन्सिनेटर बनवलं आम्ही, रोटरीला सांगितलं. रोटरीनी मग त्याच्यामध्ये आम्हाला 40 क्लबामध्ये त्यांनी ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी सांगितलं. त्याच्यानंतर 100 आम्ही इन्सिनेटर दिले आणि आत्तापर्यंत 1,20,000 पॅड फ्री गिफ्ट म्हणून दिल्या. आणि आता पुढं ही सगळी गोष्टी मी लोकांशी चर्चा करू लागलो. RPG फाउंडेशन म्हणून एक आहे फाउंडेशन, त्या फाउंडेशनला ही गोष्ट आम्ही सांगितली. तर त्यांनी सांगितले की आप क्या करना चाहते हैं. मुंबईचा फाउंडेशन आहे तो, गोयंका ग्रुपचा आहे. तर ऐसा करना चाहते हैं. तर म्हणले ठीक आहे. मग आमच्याकडनं त्यांनी सगळ्या गोष्टी मागून घेतल्या. त्यांनी आम्हाला CSR मधून 7 लाख रुपये दिले. आणि आता बहुतेक सगळं मशीन माझ्याजवळ तयार झालेले आहेत. 100 मशीनाचं आम्ही आता म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर त्या डिस्ट्रीब्युशनसाठी त्यांनाही बोलवतोय. तुम्ही मोफत देता गावागावी मोफत देणार आम्ही. काय त्याची सिस्टीम अशी केली आहे की शाळा आणि संस्था, आता कलापंढरी नावाची जी संस्था आहे त्यांना आम्ही 25 दिले. आपल्या यांना भार्गव मॅडमच्या याला सांगितलं, चंद्रकलाला, तिला सांगितलं तुला किती पाहिजे ते मला अप्लाय कर. त्याच्यानंतर अजून काल कुकडे काकूंना सांगितलं की तुमची भारतीय स्त्री शक्ती आहे, त्यांना तुम्ही हे सांगा, आम्ही तो ते द्यायला तयार आहोत. आणि आता पुढचा 100चा लॉट आम्ही देणार आहोत. अरे वा, छान आहे. आता जी एकूण समाजातली गरज, महिलांची तीव्र गरज लक्षात घेऊन तुम्ही हा काम करताय. म्हणजे केवळ डोळे इतकंच नाही तर अन्य सगळ्या गोष्टीचं देखील तुम्ही नॅबच्या मार्फत हे काम करता. भाऊ बघा, तुम्ही अगदी उद्योग, रोटरी, नॅब अशा सगळ्या गोष्टीचा समन्वय साधत होतं. असं की साधारण अनुभव आहे की जो माणूस उद्योगामध्ये पुढे जातो
तो सामाजिक कामात काम करत नाही, किंवा जो सामाजिक काम करतो त्याचा उद्योग नीट चालत नाही, आणि जे दोन्ही करतात त्यांचं कौटुंबिक एकूण स्तरावरती तो फेल होतो. ह्या सगळ्या तिन्ही गोष्टीचा तुम्ही समतोल कसा साधला? शिस्त, नियम, तुमचं प्रत्येक गोष्ट, लिखाण, म्हणजे कुठेही जायचं असेल तर पॉईंट्स पहिले काढणार, काय करायचं, हे कसं करत गेलात? ह्या मागच्या प्रेरणा काय आहेत? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण कितीही वर्ष जिवंत राहिलो आणि आपण काही सोडलं नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये फेल होतो. बरोबर. म्हणून छोडना यह सीखना चाहिए. अरे वा. मी 62-63 वर्षाच्या वयाचा ज्यावेळेस झालो त्यावेळेस मुलाला सांगितलं, कमॉन, हे तुम्ही सांभाळा, तुम्हाला काही वाटलं तर मला येऊन विचारा, वा. अदरवाईज थँक्यू. मला काय माझी गरज आहे, मला बाकी कोणत्याही सवयी नाहीत. मला माझे कपडे चांगले पाहिजेत, खायला मला माझ्या वेळेवर पाहिजे, फिरायला पाहिजे, आणि सामाजिक काम करत असताना मला जर काही पैसा लागत असेल तर तुम्ही विचारायचं नाही. बरोबर. सोडून दिला. आणि तुला सांगतो की मी ह्या 17-18 वर्षामध्ये फॅक्टरीला फक्त होळी दिवाळी ज्या आपण म्हणतो त्यावेळेसच जातो, अन्यथा जात नाही. बरोबर. मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या मुलांनी, मी एक इंडस्ट्री छोटीशी अशी उभी करून दिली होती, त्याचं आज त्यांनी वटवृक्ष केलं. वा. आणि आज इथं कल्पकला लातूरमध्ये आहे, याच्यापेक्षा 10 पटींनी मोठं औषधाला त्यांनी युनिट उभं केलेलं आहे. वा, वा. आणि आज ते पूर्ण जगामध्ये माल पाठवत आहेत. बरोबर. याच्यापेक्षा एका बापाला ह्याच्यापेक्षा आज दुसरा आनंद काय असणार आहे? खरं आहे. मग मी कशात ढवळाढवळ करू? खरं आहे. आणि मी बँकेचा 1,000 रुपयाचा चेक लिहिताना मी विचार करत होतो, आज हे 1 कोटी रुपयाचा चेक लिहायला विचार सुद्धा करत नाही. अजून काय पाहिजे मला? खरं आहे, खरं आहे. आणि दुसरी गोष्ट, घरात एक नियम केला आम्ही दोघं नवरा बायकोने. मुलं जे म्हणतील त्याला यस म्हणायचं. गुड. त्याने म्हणले चलना है, यस. भाऊ एक करूं क्या? कर. नाही करना है, मत कर. बाकी दुसरी काही त्याच्यात राय द्यायची नाही. त्यांचे जे निर्णय ते आपले निर्णय. वा. नो डिस्टर्ब. लुडबुड करायची नाही. वा. कधीच विचारत नाही. हे सगळं करत असताना भाऊ ऐसा करना वैसा करना, जो करना है वो कर लो, तुम करने के बाद में हम आके बैठ जाएंगे, बस. आणि हे सगळं करत असताना जो एक आनंद येतो. बरोबर. आणि तुला सांगतो प्रदीप, देवाच्या कृपेने माहितीने मला काय असेल ते, दर वर्षाला कमीत कमी 4-5 लोकांचे विलपत्र तयार करून देतो मी. अरे वा. ते येतात, सांगतात असं असं आहे, असं असं आहे, विलपत्र. आणि घरगुती काही भांडणं असतील तर त्यांनी जर आले, मी स्वतःहून जाऊन विचारत नाही. बरोबर. असं कोणी आलं तर ते देखील समोपचारासाठी कर बाबा, तुला वाटत असेल. बरं भाऊ, मला हे सांगा, आता हे सगळं करताना आत्ताची जी एक नवी पिढी आहे, ही नवी पिढी नेमकं तिने कसं वागलं पाहिजे? नव्या पिढीकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? सर्वात मोठी अपेक्षा, रेग्युलर व्यायाम केला पाहिजे. सगळ्या ज्या सवयी आहेत, गुटखा मुटका काय असेल, ह्या सोडल्या पाहिजेत. बरोबर. हे जे सांगतात की आम्हाला वेळ नाहीये, ही चुकीची गोष्ट आहे. अच्छा. खूप वेळ आहे. यांच्या मित्राबरोबर बोलत असताना यांना खूप वेळ आहे. पण एखादं काम जर त्यांना आपण सांगितलं की या कामामध्ये तू हे कर, ओ अभी हमको टाइम नाही आहे, हे जे म्हणतात ते. तिसरी गोष्ट काय झालेली आहे की आज इतकं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, त्यांना सारखं वाटतं की हा पैसा मला कमवायला पाहिजे, मला हे केलं पाहिजे, मला ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे, हे ते. त्याच्यामुळं त्यांच्यावर हा एक निराळ्या प्रकारचा प्रेशर आहे. बरोबर. बरोबर. आणि मला असं वाटतं कधी कधी मी ज्यावेळेस या यंग जनरेशनशी चर्चा करतो की त्यांना असं वाटत असेल की आपल्याला काहीतरी हे सगळं केल्यानंतर ह्याच्यातनं विरंगुळा पाहिजे, म्हणून ते आपल्या मित्राबरोबर ह्याच्याबरोबर जात असतील, राहत असतील, हॉटेलमध्ये जात असतील, करत असतील. माझं त्याला कधी काही ऑब्जेक्शन नसतं. बरोबर. शिक्षणासाठी मी ITI चाकूर
ITI रेणापूर या दोनचं चेअरमन आहे. आणि तिथं सुद्धा मी त्यांना मुलांना हे सांगू लागलेलो आहे की तुम्ही खूप शिका आणि कॅम्पस इंटरव्ह्यू जे होतात त्याच्यामध्ये जितक्या मुलांना जास्तीत जास्त पाठवता येतील पाठवण्याचा प्रयत्न माझा असतो. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा माझा प्रयत्न असतो की ह्याच्यात केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना यू विल नॉट बिलीव्ह की मला वेळ मिळत नाही. अजूनही तुम्ही एवढे बिझी आहात. हां, रात्री कधी कधी 9 वाजता. तर मग सगळ्यात माझी जास्त काळजी जर कोणी घेत असेल तर माझ्या सुना. अरे वा. त्या म्हण थोडा वेळ झाला की भाऊ अभी तक नहीं आया, भाऊ अभी तक नहीं आया, आओ खाना खाने को, हे करो वो करो. आता परवाच आम्ही याला गेलो होतो सरदार सरोवरला. अच्छा अच्छा. तिथं 10-10 किलोमीटर फिरावं लागला. होय. हां, तर रोज संध्याकाळी येऊन भाऊ आज कैसा है क्या नहीं. म्हणजे तुम सब बच्चे मजे में है ना. हां मजे में. फिनिश. वा. धन्यवाद भाऊ, आपण वेळ दिलात. मनापासून आभार.